धावसंख्या आहे 1. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाने खूप चांगला खेळ केला आणि थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. कुमार आवटे आपलं अभिनंदन, जे संघ मालक आहेत विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाचे. आणि आता मात्र दुसरा उपांत्य फेरीचा हा सामना. एका बाजूला देव 11 किशोर सुर्वे साहेबांचा संघ आहे आणि त्यांच्या समोर टिनू बेडेकर यांचा तन्मय प्रतिष्ठान. निलेश बागुल स्ट्रायकिंगला आहेत आणि आलाय हा डॉट बॉल. निलेश बागुल पहिला चेंडू बीट झाले होते. नरेश मदने आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. आकाश पाटीलने निलेश बागुलला पूर्णपणे बीट केलं होतं. धावसंख्या आहे 1. 5 षटकांचा सामना आहे. डोंबिवली प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल, देव 11 की तन्मय प्रतिष्ठान. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अश्विन होते आणि मिळते एकच धाव. धावसंख्या आहे 2. आमचे संवेद सकाळपासून शुभम शेडेकर आहेत आमचे ऑफिशियल गुणलेखक, आणि त्याचं देखील मी विशेष कौतुक करेन. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोचवली जाते. शुभम, तुमचं देखील आभार. स्विच हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये देव 11 या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तन्मय प्रतिष्ठान या संघाने आणि आतापर्यंत आकाश पाटीलने इम्प्रेस केले. प्लेड ऑन, फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. संघनायक सरसेनापती निलेश बागुल बॅक टू द पवेलियन. सो मच. विकेट मिळवली आहे गोलंदाज आकाश पाटीलने. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन येतोय ओमकार चव्हाण 3ऱ्या क्रमांकावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. देव 11 1 टू गो फेम. अजित निकम सरांचा इशारा येतोय. ड्राईव्ह केलं, गॅपमध्ये आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देव 11 या संघाची धावसंख्या आहे 1/4. मॅन फ्रॉम कोपर. स्ट्रायकिंगला फलंदाज ओमकार चव्हाण आहेत. टॅलेंटेड फलंदाज आहेत. बॅकपुला जाऊन स्क्वेअर कट करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पॉइंटला मंगेश. डॅडी मोरी चषकाचे आयोजक आहेत. त्यांची देखील स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये ती दरवर्षी स्पर्धा असते. गोलंदाज अश्विन. यावीस फटका चांगला आहे आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. चुकीचं जजमेंट आपण पाहिलं. संदीप होते स्क्वेअर लेगला आणि मामा. धावसंख्या 9. चौकार येतोय. ऋषीच्या बॅटमधून रन मशीन आहे. ऋषी ऑरेंज कॅप होल्डर.
सर्वाधिक धाव बनवल्या आहेत डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये ऋषीने. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे नाही, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण रुचित भंडारीचं. आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 10. GTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जयंत आहेत, कुणाल आहेत आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन विकास पवार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. 1/11 ही धावसंख्या आहे. देव 11 या संघाची एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल ऋषी आणि फलंदाज ओमकार चव्हाणला, कारण की निलेश बागुल खूप लवकर बाद झालेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 11. या धावसंख्येवरती राहुल म्हात्रे जे संघनायक आहेत तन्मय प्रतिष्ठान या संघाचे, टिनू बेडेकरने फार मोठा विश्वास दाखवलाय राहुल म्हात्रेवरती. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश शेलार. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे देव 11 या संघाची 1/12. सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि यस पायाला हा चेंडू ब्रश झाला होता. अजित निकम सर ते सांगत असताना, अथवा क्लीन बोल्ड देखील झाले असते. ऋषी नक्कीच, ज्या ऋषीने पहिल्या 2 मॅचमध्ये नाबाद होता ऋषी आणि निलेश, ती पार्टनरशिप ब्रेक केली आकाश पाटीलने आणि आता मात्र पुन्हा एकदा पार्टनरशिप बनवताना ओमकार चव्हाण आणि ऋषी. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, क्या बात आहे कल्पेश शेलार. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. या नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत. शैलेश शेलार देखील ॲप्रिशिएट करतायत कल्पेश शेलार यांच्या या फिल्डिंगसाठी. आकाश पाटील स्विच हिट गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार येतोय ओमकार चव्हाणच्या बॅटमधून. तर मी विनंती करतो आदरणीय शैलेश शेलार साहेबांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शैलेश शेलार दादांना विनंती करतो आपण या. स्वागत आहे आपलं. शैलेश शेलार आणि शशांक मालगावकर या दोघांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. झरण पॅकर्स या संघाचे हे महत्वाचे 2 खेळाडू आणि क्या बात आहे, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अश्विन क्या बात आहे, 3 धाव वाचवलेत आपल्या या संघासाठी. अश्विनने 100% एफर्ट 100% प्रयत्न करतायत तन्मय प्रतिष्ठान संघाचे खेळाडू, कारण की त्यांना माहिती आहे अभी नहीं तो कभी नहीं. या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे. या 2 संघांमध्ये बक्षीस पात्र ही लढत आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये. आकाश पाटील स्वीप करताय, क्षेत्ररक्षक आहेत मंगेश. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव या चेंडूवरती. 100% एफर्ट आपण पाहतोय तन्मय प्रतिष्ठान या टीमकडून आणि आतापर्यंत देव 11 या संघाला शांत ठेवलंय. ज्या संघाने पहिले 2 सामने एकतर्फी जिंकले होते त्याच देव 11 संघाला या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये
एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या आहे 19. 1 to go चा इशारा येतोय. क्षेत्ररक्षक आहे संघनायक राहुल म्हात्रे आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. करूयात सन्मान. मी विनंती करतोय आदरणीय किशोरजी सुर्वे साहेब, किशोरदादांच्या शुभ हस्ते आपण करूयात सन्मान. मंचावरती शैलेश शेलार साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूयात. किशोरदादांना विनंती करतोय. दादांचा इथे मात्र सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे मंचावरती शशांक माळगावकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मुकेश दादांना विनंती करतो, मुकेश दादांच्या शुभ हस्ते आपण शशांक दादांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये या सर्व पाहुण्यांचं. तर पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण विराजमान व्हा. आपण इथे मात्र उपस्थिती नोंदवली या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली. आपलं या आयोजन करताना वतीने आभार व्यक्त करतो. व तो मैदानाकडे तिथे मात्र सेकंड सेमीफायनल सुरू आहे. क्या बात आहे, आउटस्टँडिंग बॅटिंग करतोय फलंदाज ओमकार चव्हाण. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत ओमकार चव्हाणच्या बॅटमधून आणि आक्रमणाला सुरुवात केली आहे देव 11 या संघाने. धावसंख्या 28. रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या आहे 28. अक्षय गुरव एक नामवंत गोलंदाज आहे. दिवा एक्सप्रेस हा गोलंदाज, परंतु पहिले 2 चेंडू आणि 2 चौकार येत आहेत आणि बॅटकटचा इशारा येतोय. मिळते 1 धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29. गणेश दादा शिंदे यांनी आपला ATM ऑन केलाय. आज रविवार आहे, बँका बंद आहेत, परंतु ATM सुरू आहे आणि तो ATM ऑन केलेला आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी ऋषीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल.
गणेश शिंदे यांच्याकडून. धावसंख्या 29. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि या षटकाची सुरुवात देव 11 या संघाने खूप चांगली केली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले ओमकार चव्हाणने. आणि हा तिसरा चौकार येतो या षटकामधील. फलंदाज ऋषीच्या बॅटमधून हा पहिला आणि या षटकामधील हा तिसरा चौकार आणि आक्रमणाला सुरुवात केली आहे. या षटकामध्ये देव 11 या संघाने धावसंख्या कुठे थांबली होती आणि त्या धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे ऋषी आणि फलंदाज ओमकार चव्हाणचा. 33 धावा खरपून समाचार घेतलाय. या षटकामध्ये अक्षय गुरवरती प्रतिहल्ला चढवलाय. पांड्या गोलंदाजी मार्कवरती. 22 बीट झालेत. फलंदाज पूर्णपणे बीट केलं आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 33. एक चेंडू शिल्लक. 1 to go. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1 सेकंड सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा पॅडवरती हा चेंडू ब्रश होतोय. एक धाव झाली पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. विकेटचं पतन. यस नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर झाला नाहीये. कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये आणि त्यामुळेच फलंदाज झालाय बाद. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. वडवली बी या टीमचे स्टार ऑलराऊंडर ऋतिक पाटील यांचं आगमन होणार आहे. त्यांचं देखील डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. अक्षय गुरवणे आणि राहुल म्हात्रे येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्वतः संगणक येतोय. क्या बात आहे. 4 षटका हाताळलेत आणि एकही एक्स्ट्रा धाव आली नाहीये. वाईट किंवा नो बॉल आला नाहीये. राहुल म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज राहुल पारकर. राहुल टू राहुल हे कॉन्टेस्ट या षटकामध्ये. यावेळी टॅप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला अनिकेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज राहुल म्हात्रेचं. मोठागाव एक्सप्रेस हा गोलंदाज. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चेंज द गेम वडवली बी या टीमचे स्टार ऑलराऊंडर ऋतिक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये. धावसंख्या आहे 36. 36 धावा. तन्मय प्रतिष्ठान दिवा आणि देव 11 डोंबिवली या 2 संघांमध्ये सेकंड सेमीफायनलचा हा सामना. स्वीप करण्याचा प्रयत्न होता राहुल पारकर यांचा आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37. ज्या देव 11 संघाने पहिले दोन्ही सामने एकतर्फी जिंकले होते त्याच देव 11 या संघाला या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या आहे 37. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ऋतिक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
नक्कीच पॅडवरती पुन्हा एकदा चेंडू ब्रश होतोय. धावबादची संधी, विकेट धोक्यामध्ये आणि फलंदाज झाल्या बाद. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद. राहुल पारकर बॅक टू द पविलियन. धावसंख्या आहे 38. लॉस ऑफ 3 विकेट. मनीष कोठारी येत आहेत. एक चांगला संघ मी तर म्हणेन संपूर्ण स्टारकास्ट या टीममध्ये आहे. देव 11, कारण की 4 प्रमुख ऑलराऊंडर या संघामध्ये आहेत. मनीष, त्यानंतर ऋषी आहे या संघामध्ये. निलेश बागुल सारखा एक चांगला फलंदाज. राहुल पारकर. यावेळेस अनिकेत आहेत. खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट. अनिकेतने केली चूक आणि चौकार येतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चेंज द गेम वडवली बी या टीमचे स्टार ऑलराऊंडर ऋतिक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहतोय आणि हा चौकार येतोय ऋषीच्या बॅटमधून. शेवट गोड केलाय ऋषीने आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46 आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलंय तन्मय प्रतिष्ठान या संघासमोर देव 11 या संघाने. त्याचप्रमाणे नुकताच त्यांचं शुभागमन झालं. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतो हा आमचा मुख्य अतिथी कक्ष VIP डाईस आणि त्यावरती टेनिस क्रिकेटमध्ये अनेक सारे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. अनेक साऱ्या बाईक्स या खेळाडूने प्राप्त केल्यात. वडवली बी अर्थातच चेंज द गेम वडवली बी संघाचा हा ऑलराऊंडर ऋतिक पाटीलला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहत आहोत. डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये या अंडरम क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये इथे मात्र ऋतिक पाटीलची उपस्थिती खूप मोलाची. ऋतिकचं देखील आभार. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ आदिवासी प्रतिष्ठान स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 47 लक्ष. पहिला चेंडू प्रचंड वेग.
सुरुवात जबरदस्त वेगाने केली आहे, झेप घेतली आहे हवेमध्ये ती देव 11 संघाने. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ऋषीला आपण पाहतो. एकदा वितू मात्र मेल, एक धावफलक पुढे सरकेल. संघाचं अकाउंट आता मात्र ओपन केलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 1-2 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज अमित बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो. अमित कडाळे जो सातत्याने व्हेरिएशन्स करतो, कधी वेगाने चेंडू फेकतो, त्यानंतर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू देखील तो फेकू शकतो. व्हेरिएशन आपल्या शैलीवरती खूप काम केलं, ॲक्शनमध्ये बदल केला आणि आता मात्र योग्य टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो. इम्प्रूव्ह केलं, स्वतःला सिद्ध केला. त्यामुळेच मोठमोठ्या संघांमधून या खेळाडूला मागणी असते आणि या सेकंड सेमीफायनलमध्ये सर्वांचं लक्ष असेल या गोलंदाजाकडे. 2 चेंडूमध्ये 1 धाव. आता मात्र स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच आकाश पाटील. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडने घेऊन काढला. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. 1 धाव इथून मात्र मिळेल. 1 धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 2 चेंडू झाले ते म्हणजे 3 धावफलकावरती 2-3 चेंडूमध्ये बनवलात. दोन्ही फलंदाजांचं अकाउंट आता मात्र ओपन झालं. आता मात्र आपण पाहतो अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मात्र मेल. 1 धावफलक पुढे सरकेल. 3 धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या मार्कवरती सज्ज होतो. इथे मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडूवरती बारीक नजर आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या धावा एक पण आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. 5 षटकं अगदी 5 गोलंदाजाने योग्यरित्या पार पाडले. त्यामुळेच 47 धाव्यांवरती इथे मात्र थांबवलं गेलं. 47चं लक्ष आहे. आता मात्र आपण पाहतोय 4 चेंडू झालेले आहेत आणि धावफलकावरती 3. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, मागचं दार उघडं आणि इथे मात्र मोठा दरोडा पडला. डावीस्ते उखाडली. अमित कडाळे घुसखोरी करतो. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू रिलीज झाला, त्यानंतर आतमध्ये येतो. हातभर चेंडू आतमध्ये आला आणि सरळ डावी स्टिक वाकवत असताना फलंदाजाला झुकवला आणि माघारी पाठवला. पहिली विकेट मिळत असताना अमित कडाळेला. मी मगाशीच उल्लेख केला, या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष आपल्या ॲक्शनवरती, आपल्या स्ट्रेंथवरती सर्वांनी फोकस केलं. आता मात्र स्ट्राईक वरती अनिकेत सोगम. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क इथून मात्र झाला नाही. येतो तो डॉट बॉल. 47 धावा डिफेंड करायचा. पहिल्या षटकामध्ये धावा कमी येणं गरजेचं होतं आणि आता मात्र आपल्याला तेच पाहायला मिळतं. 1 वाईट बॉल जरूर फेकला, 1 विकेट आपल्या खात्यामध्ये जोडली, 2 डॉट बॉल, 3 सिंगल आणि षटक कंप्लीट केलं. धावा 4 खर्च करत असताना 1 विकेट आपल्या खात्यामध्ये पुरेशा आहेत. जी अपेक्षा अमित कडून होती त्यामध्ये सार्थक ठरत असताना अमित कडाळेचा वापर सध्या तरी त्याची गोलंदाजी कडाडते. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये ज्याच्या डोक्यावरती आपण हे भगवत चक्र पाहतो, अर्थातच ऑरेंज कॅप, सर्वाधिक धावा या डोंबिवली प्रीमियर लीग मधील या खेळाडूने एकवटलात. स्ट्राईक वरती नरेश मदने. इथे मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. एकदा इथं मात्र मेल. 1 धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 5. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव इथे मात्र मिळाली. स्ट्राईक वरती आपण पाहतो अनिकेत सोगम. पॉवर हाऊस म्हणून या खेळाडूला म्हटलं जातं आणि त्याच्या बॅटमधून नेहमी पॉवर पॅक फटके येत असतात. आता देखील या खेळाडूकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, कारण की जर संघाला विजय संपादन करायचं, पहिल्या डावामध्ये जी मेहनत आपण केली आहे, एकही एक्स्ट्राची धाव खर्च केली नव्हती, ती कमावलेली मेहनत
या डावामध्ये गमवायची नाही या. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न स्लोअर वन पद्धतीचा चेंडू रीड केलाय फलंदाजाला आणि रीड करत असताना पूर्णपणे भिडलाय हा गोलंदाज ऋषी. इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केला. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एकदा इथून मात्र मिळेल. अकाउंट आता मात्र ओपन झालं अनिकेतचं देखील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. 3 चेंडू आतापर्यंत झाले. दुसरं षटक मार्गस्थ. स्ट्राईक वरती फलंदाज नरेश मदने. आता मात्र इथून आक्रमण करावं लागेल. वेग प्रचंड आहे गोलंदाज ऋषीकडे. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झाला नाही. अंपायर सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. पहा ऑफिसर्स आहेत. आपण इथे सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती चेन द गेम वडवली बी या संघाचे स्टार ऑलराऊंडर ऋतिक पाटील जीत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. ऋतिक पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या व्यासपीठावरती दहिसर एक्सप्रेस सुमित देखील आहेत. त्यांचं देखील नक्कीच स्वागत आहे. ऋतिक पाटील आमच्या सोबत आहेत. खऱ्या अर्थाने एक स्टार ऑलराऊंडर आहेत. चेन द गेम वडवली बी या संघाचे डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये ऋतिक आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं देखील नक्कीच आभार. नक्कीच ऋतिक पाटील यांच्याशी आपण चर्चा करूया कारण की डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1 आपण पाहतोय आणि ऋतिक पाटील यांची उपस्थिती लाभते. नक्कीच ऋतिक तू येणाऱ्या या यंगस्टर खेळाडूंना काय संदेश देशील? मी सुद्धा एक यंगस्टरच आहे. खूप धन्यवाद दादा भाविदाचं आणि त्यांनी मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि सॉरी मी लेट आलो कारण का पूर्ण मॅच होती 2 मॅच होते माझ्या ते कंप्लीट करून मी आलो. नक्कीच काय संदेश देशील कारण की अंडरमचं हे क्रिकेट आपण पाहतोय आणि डोंबिवली प्रीमियर लीग आहे एक चांगलं व्यासपीठ आहे यंगस्टर खेळाडूंना. नक्कीच जेव्हा चान्स भेटते तेव्हा काहीतरी चांगलं करून दाखवायचं तेव्हा अजून चान्स भेटतील. तर नक्कीच तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. O2 कॉम्बॉक्स तिथे सज्ज आहेत मयूर भोईर कारण की सामना देखील तेवढाच महत्त्वाचा सुरू आहे. सेकंड सेमीफायनल धावा धावफलकावरती आपण पाहतो म्हणजे 10 5 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज ऋषी. इथे मात्र जबरदस्त हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. येतोय डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं आणि पर्सेंटेज वाढत असताना डोक्यावरती दबाव देखील वाढला. 10 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावा डिफेंड करण्याच्या मार्गावरती सुरुवात केली आहे देव 11 संघाने. किशोर सुर्वे साहेबांनी बांधलेला हा संघ आपण पाहतो. पुरस्कृत केलेला संघ. ऑक्शन टेबलवरती भरपूर कॅल्क्युलेशन केलं. संपूर्ण माहिती घेतली. कोणता खेळाडू कोणत्या क्षणी मॅचला कलाटणी देईल या संपूर्ण कॅल्क्युलेशनची ही मेहनत आहे आणि आतापर्यंत हा संघ इथपर्यंत पोहोचला. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये ज्याने पहिल्या षटकामध्ये वाहवा प्राप्त केली असा गोलंदाज अमित कडाळे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत सोगम पॉवर हाऊस. इथे मात्र स्क्वॅट कटचा हा फटका. चेंडू सरळ सीमा पार. धावा 4. नाराजी स्पष्ट पाहायला मिळते. थोडेसे हताश थोडेसे निराश.
फटका हा जबरदस्त होता, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला थोडंसं. शशिकांत म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. शशिकांत म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. प्रशांत पवार यांच्या शुभ हस्ते, सावंत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आपल्या व्यासपीठावरती एक विशेष सन्मान होतोय. सामना देखील तेवढाच महत्त्वाचा सुरू आहे. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची ही लढाई आहे, कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय राम्या म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खल्लास 214चे सर्व आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय राम्या म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये. योगेश म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. योगेश म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करूया. भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर धावा धावफलकावरती आपण पाहतो तर म्हणजे 18 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिले. उडत्या पक्षाचे पंख मोजण्याचं कार्य अनिकेत करत होता, पण थोडीशी नजर बंद झाली आणि जे काही घडत होतं ते उलट करण्याचा प्रयत्न, कारण की आपण पाहिलं तर 2 स्क्वेअर कटचे फटके होते. मिनेश पाटील यांचे इथे आपण सन्मान करूया. प्रशांत सावंत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. या सामना सुरू ठेवायचा आहे. ओटू कॉम्बॉक्स मयूर. 3 चेंडू झालेत. मी मगाशी उल्लेख करत होतो, अनिकेत सरळ बॅटने 2 चौकार आले होते. त्यानंतर उडत्या पक्षाचे पंख मोजण्याचा प्रयत्न, उलट काहीच करण्याचा प्रयत्न होता आणि तो उलट करण्याच्या नादामध्ये विकेट मिळाली. आणि आता मात्र नवीन फलंदाज प्रथमेश. तर प्रथमेशसाठी कॅश प्राइज आहे. सलग 3 चौकार जर मारले तर विकास अर्थातच बिट्टू यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. इथे मात्र हलक्या हाताने फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळेल. 1 धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 20 ही धावसंख्या झालेली आहे. 47 लक्ष. तिसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क आणि हा नशिबाचा चौकार तन्मय प्रतिष्ठान संघाला मिळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अमित कडाळेची गोलंदाजी अगदी जबरदस्त होती. खूप काही कमावलं होतं, पण या षटकामध्ये कमावलेली मेहनत गमावली आहे, कारण की त्याचा अगेन्स्ट 3 चौकार, 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 24. पुन्हा गोलंदाज तयार स्ट्राईक वरती नरेश मधने. आता मात्र ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज बीट त्याच्यासोबत कीपर देखील बीट. चेंडू सरळ सीमा पार. रिझल्ट मागच्या चेंडू सारखाच. याही चेंडूवरती धावा मिळतील 4-4-4. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि ह्याची गरज देखील होती, कारण की स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं होतं. या ओव्हरच्या सुरुवातीला थोडंसं फ्रस्ट्रेशन, थोडंसं ॲग्रेशन, भरपूर काही पाहायला मिळालं ओमकार चव्हाणकडून. थोडासा लेझीनेस, मात्र त्यानंतर त्याची जागा शिफ्ट करण्यात आली, वारंवार रोटेट करण्यात आलं आणि त्यामध्येच कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या डिपार्टमेंटचा ताळमेळ हरवला. कारण की एखादा महत्त्वाचा खेळाडू ज्यावेळी चुका करायला लागतो तेव्हा मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी तो खेळाडू शोधावा लागेल आणि तो खेळाडू शोधतानाच कुठेतरी ताळमेळ हरवला आणि त्यामध्येच गोलंदाज दिशा देखील भरकटतो, दबाव देखील त्याच्यावरती आणि जे सिंगल डिजिटमध्ये षटक कंप्लीट होत होतं ते मात्र आता तब्बल 18 धावा खर्च केल्या अमितने आणि त्यामध्ये 4 चौकार त्याच्या अगेन्स्ट. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटत होतं की अमितच्या अगेन्स्ट कोणते फटके येऊच शकत नाही मोठे, पण क्रिकेटचा खेळ, या खेळामध्ये कोणताही हिरो कधी ट्रेंडिंगला नसतो. पहिल्या ओव्हरमध्ये हिरोची भूमिका, नायकाची भूमिका, तिसऱ्या ओव्हरमध्ये खलनायक बनला याच सामन्याचा अमित कडाळे. धावसंख्या धावफलकावरती 28-28. स्ट्रॅटेजिक टाइम आउट कम्प्लीट. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज मनीष पहिला चेंडू प्रचंड ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क होत नाही. प्रथमेश सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली फलंदाजी करत होता, पण जसा सूर्य अस्ताला गेला नाईट विजन मध्ये तितके हवे तसे फटके त्याच्या बॅटमधून येत नाही. येस, नाईट क्रिकेट थोडंसं वेगळं. फ्रंट लाईट्स ऑन होतात, प्रेक्षकांची गर्दी आणि थोडासा प्रेशर. सेमी फायनलचा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 29-29. चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा सजवतो स्ट्राईक वरती. प्रथमेश इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. मिळेल विकेट. धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजे 30. 47 लक्ष अर्थातच जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. चेंडू झालेत आतापर्यंत 2. चौथं षटक प्रगतीपथावर. 17 धावांची गरज आहे सर. चला थोडंसं स्पीड अप करा. सेमीफायनल जरूर आहे. मी विनंती करतोय आदरणीय प्रेम म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर परिमलजी जोशी साहेब दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. प्रेम म्हात्रे अर्थातच आमचे लाडके सचिन दादा
आणि परिमल दादांना देखील विनंती करतो आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये स्वागत आहे आपलं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 31 धावा धावफलकावरती. आता मात्र आमचे स्कोरर मित्र थोडेसे फ्रस्ट्रेट झालेत कारण की त्यांच्याकडे महिसा पतिराणा नव्हता. एकतीस धावा धावफलकावरती. डीपीएल देखील कमी चर्चेत नाहीये. इथे मात्र फटका जबरदस्त आणि फटक्याचा झटका. नरेश मदनेचा हा क्लास. फटका जबरदस्त. धावा देऊन जाईल 4. येतोय चौकार. प्रेक्षकांचा प्रतिसाद आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो. नरेश मदनेचा फलंदाजीचा आनंद घेतो. मी मगाशीच उल्लेख केला हा खेळाडू फार शांत असतो, फार कमी बोलतो. त्याला मात्र काही प्रश्न विचारले तरी तो कधी अगदी 1 सेंटेन्समध्येच उत्तर देऊन जातो. कधी काही तर देत देखील नाही. पण त्याची बॅट इतकं बोलते की त्याच्या बॅटमधून आता कशा धावा बनल्यात आणि संघाची धावसंख्या 35 पर्यंत देखील पोहोचली. 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती मनीष कोठारी. इथे मात्र ग्लान्सचा हा फटका. 1 धाव इथं मात्र मेल. 1 धाव पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 36. इथं मात्र अजून एक चांगला फटका. चेंडू सरळ. 1 टप्पा, दुसरा टप्पा घेत मॅचची रिदम. मॅच आपल्या दिशेने माप झुकावलाय आणि या मॅचचा ताप वाढलाय. आणि आता मात्र काय फलंदाजी. तन्मय प्रतिष्ठान संघाचे आपल्याला पाहायला मिळतं. गुलाबी रंग मनमोहन जाणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र पहिला चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू 7 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती अपील. पण इथे मात्र स्ट्रॅटेजी देखील असते. अपील इतकी करा की अंपायर देखील विचारात पडतो. माझ्यापेक्षा ह्या अपील करणाऱ्याचा आत्मविश्वास जास्त. कदाचित फलंदाज आउट असेल. पण आता मात्र पंच बारीक लक्ष देऊन पाहतायत, निखरतायत आणि टेक्निकल टीमला डिसिजन इथे मात्र सुपूर्द केला. सॉफ्ट सिग्नल आहे तो म्हणजेच व्हाईट बॉल. पण आता मात्र आपण डिसिजन पाहूयात. ओमकार सर या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. टेक्निकल टीम. टेक्निकल टीम इथे मात्र सज्ज झाली आहे आणि टेक्निकल टीम इथे मात्र चेक करते पूर्णपणे थर्ड अंपायर व्ह्यू. चिक सुस्वागतम आदरणीय सचिनदादा म्हात्रे आणि पंकज पाटील घारिवली यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि परिमल जोशी यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये अत्यंत महत्त्वाचा हा सामना सुरू आहे.
आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंचे हृदयाचे ठोके वाढलेत, कारण की हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी सागर सर फार महत्त्वाचं आहे. टेक्निकल टीम इथे मात्र चेक करते. थर्ड अंपायर कडे अपील, सॉफ्ट सिग्नल, व्हाईट बॉल. 1 फ्रेम बॅक. 1 more frame. Repeat. One more frame. आताचा चेंडू आहे तो म्हणजेच व्हाईट बॉल. अंपायर क्लिअरली नोटीस, नो बॅट इन्व्हॉल्व. क्लिअर द विजन अँड बॅट्समन इज सेफ. नॉट आउट. स्क्रीनवरती आपण पाहतो GTC या वाहिनीवरती. इथे मात्र टेलिकास्ट अगदी स्लो विजन मध्ये क्लिअर झालं. हा बॉल असेल वाईट. आता मात्र स्कोर 6 चेंडू 6 धावांची गरज. धावांसोबतच आता मात्र या मॅचचा भाव थोडासा वाढत असताना हा फटका भरपूर फाईन. लॉंग स्टॉप क्लिअर. नरेश मदने आपला ब्रँड, आपला क्लास, आपला अंदाज दाखवत असताना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. जवळ शेजारी, पण हे शेजारी रक्षक नाहीयेत तर भक्षक आहेत. विकेट साठी आलेत. इथे मात्र क्लीन बोल्ट. फर्निचर डिस्ट्रॉय. कहाणी में ट्विस्ट. आतापर्यंत आपण मध्यांतरापर्यंत पोहोचलोय. क्लायमॅक्स अजून बाकी आहे. विकेट मिळाली आहे. आता मात्र समीकरण आहे 2 धावांची गरज. चला न्यू बॅट्समन. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 16 धावा. कदाचित एकावेळी असं वाटतं की प्रेशर फार कमी आहे. 4 चेंडू मध्ये 16 धावा इथून मात्र बनतील का हा मोठा प्रश्न असतो. तेव्हा मात्र प्रत्येक चेंडूवरती वारच करायचा असतो. तो वार कसाही असू देत, हलका फुलका जबरदस्त जोरदार, पण इथून मात्र शांतपणे खेळायचं. 4 चेंडू मध्ये 2 धावा आणि इतके शेजारी, इतके खेळाडू आहेत. अगदी सोंगट्यांग सारखं घेरलंय. या एखाद्या चेसच्या खेळामध्ये सर्व जी सेना असते ज्याप्रमाणे घेरते तसा हा डाव. रेड आर्मीने पिंक संघाला घेरला. फटका हा जबरदस्त अनुभव आलाय का मी, आणि आपल्या स्टाईलने मॅच केली. फिनिश. सामना जिंकलाय तन्मय प्रतिष्ठान या संघाने. अभिनंदन संघाचं. थँक्यू सो मच. अभिनंदन टिनू बेडेकर.
शेवटी 5 वर्षांचा हा वनवास संपलाय मित्रमैन टिनू बेडेकर यांचा. कारण की 5 वर्ष DPL दिवा प्रीमियर लीग, 5 वर्ष बेडेकर प्रीमियर लीग आणि गेली 2 वर्ष गणेश नगर प्रीमियर लीग, या अनेक प्रीमियर लीगमध्ये संघ खेळला होता तन्मय प्रतिष्ठान, परंतु एकदाही क्वालिफाय झाला नव्हता अंतिम फेरीमध्ये. आणि आज डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1च्या थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अभिनंदन तन्मय प्रतिष्ठान या संघाचं. टिनू बेडेकर अभिनंदन. राहुल म्हात्रे जे संघनायक आहेत त्यांचं देखील